नमस्कार मित्रांनो, मी MK आज तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन व्हिडिओ। तर बघू शकता आपल्यासोबत आहेत आपले काका। विषय हार्ड बघा, सकाळच्या वाजले 6 आणि आज आम्ही आणखीन डबल आमची गाडी काढलेली आहे बाहेर। तर आम्ही निघालो फिरायला। तर आज आहे सोमवार, तर आज आम्ही मच्छिंद्रगडावर जाणार आहे। तुम्हाला गडाचं पूर्ण दर्शन देणार आहे सकाळ सकाळी महादेवाचं। तर व्हिडिओ नक्की बघा। आज तो डोंगर तिथं आपल्याला जायचं आहे। कुठे गेला डोंगर? झाडाला हाड घातला। आला आला यही है वो, यही है, इधर हमको जाना है। घ्या पहिल्यात चलो चले गाडी बरं का आमच्या तिसऱ्या वेळची अवस्था आहे। प्लेन राखलेली तिथं धावायला हवी वरच जायला आमची ट्रेन राहिली मागण्या धुरच बघा गाडीचं सांगितलं बसल्या काय होणार। अहो मोठा माणूस आहे बरोबर आहे। झूम कसं केलंय साहेब एवढं झूम कसं केलंय? बेल्ट सांगितलं नव्हतं का? पायावर पाणी घेऊन तुम्ही थांबा। पायावर पाणी घेतो वाईस हो महादेवच्या मंदिराकडे निघालो होता। अजून तिकडे दर्शन घ्यायचं मस्तपैकी दर्शन घेऊन पुढं सरकायचं। पायऱ्या लय मोठ्या आहेत त्या। काकाने गाडी चालवायला लावल्यामुळे मला नाही बोलायला जमलं नाही व्हिडिओत। डबरच सगळं रस्त्याला या काकांच्या बोलण्याच्या नादात रस्त्यात डबरच दिसत नव्हतं। काय करायचं? काका मला तर म्हणणार पुन्हा कशी चालू तिची गाडी। मागल्या आठवड्यात मागल्या सोमवारी मी तुम्हाला मागल्या सोमवारी नाही तुम्हाला मी आठवण करून दिली ती। तुम्हाला माहित आहे का बेल आणायचा असतो काय तसं झालंय सांगायला लागते राव तुम्हाला सगळं। किती मी लक्ष द्या सगळीकडे। हां इकडे बघायला लागलं तसंच मस्तपैकी। आता आपण डोंगरावर पोचलो या गाड्या बिड्या इकडे जाते। हे शनिवारी रस्ता ना पुढे जाते तो। वातावरण असं खतरनाक दिसतंय हे बघा काका। काका कसं कसं वाटतंय? आज काय आज सोमवार आहे। अहो पण सोमवार आहे की माहीत, पण आज काय आज श्रावणी सोमवार आहे। अहो महिना बी श्रावण चालू आहे, सोमवार आहे हे सगळं मला माहित आहे, पण आज काय आहे? आज माझा उपवास आहे। अहो तुमचा उपवास नव्हे, आज महादेवाला अर्पण करायचं काय आहे म्हणतोय। तूळ तांदूळ असं काय काय हो यांचंच कौतिक मरणाचं ऐकायला लागतंय। तूळ अर्पण करायचं आहे काय अर्पण करायचं विचारते हो? काय मला माहित नाही। नाही तर जाताना घेऊन जाय बरं दुकानात ना। घरातल्या महादेवाला घातलेलं नाही आज काय। मागल्या वेळेस महादेवाला घालताना बेल वगैरे मी सांगितलं म्हणून तुम्ही आठवण काढून ठेवला। आणि किती ठिकाणी लक्ष द्यायचं मी सांगा बरं? कामच आहे तुझं। शेवटवाला माझा वाईस प्रॉब्लेम होते म्हणून गॉगल घालायला लागतो या। कामच आहे तुझं काय लक्ष द्या लक्ष नाही बघा। वातावरण कसं आहे मित्रांनो, गडावलं वातावरण आहे मस्तपैकी। मागं ढग तयार झाली ती, खाली जमीन येऊन ढग व्हायला लागली ती। आणि इकडं काय कोणीतरी काहीतरी पिटलेली दिसते मागं माझ्या, दूर असा वर यायला लागलाय। हा सूर्यदर्शन देखील
सूर्यदर्शन तिकडं पलीकडनं दिवे घे मंदिरात येडा मारायचा आहे अजून. इकडे काय समुद्र दिसतोय समुद्र. सूर्यदर्शन देतो मित्रांनो तुम्हाला. अजून गर्दी नाही. लास्टच्या सोमवारी यात्रा असते इकडे. सूर्यराव इकडनं दिसत नाही काका. अजून सूर्य आलाच नाही. आलाय पण ढगाच्या आड लपलाय. तो काय दिसतोय? लाजायला लागलाय सूर्य. आपल्या ब्लॉग मध्ये सूर्य येणार आहे त्यामुळे लाजायला लागलाय सूर्य. ते कसं नको बाई मला लाज वाटते. हा नव्या 9 दिवस असले का सूर्य करत्या. श्री मच्छिंद्रनाथ प्रसन्न बोर्ड झाला पाहिजे. हे बघा मित्रांनो पुढे ढग कसं जातं या त्याच्यात आलो आपलं. सकाळ तरी म्हणतो खाली जमिनी बुरुंगट कसं काय चालू आहे. काय नजारा आहे. आणि नजारा टिपण्यासाठी मी इथपर्यंत आलो या. त्या दिवशी आम्ही आलो त्यावेळेस पाऊस चालू होता. आंघोळ केली मी त्यामुळे काय अडचण नाही. पैसे देऊन पण असं बघायला भेटत नाही काका. हो काय म्हणायचं तुम्हाला. पैसे देऊन बी असं लोक बघायला भेटत नाही निसर्गाचा. हे आजकाल हे असं बघायचं कुठं माहिती आहे का आजकाल माणसाने. ती कुठं घराचं वास्तुशांतीला वगैरे माणसं गिफ्ट म्हणून देते नाही फ्रेम त्यातच बघायचं. आम्ही रिअल लाईफ मध्ये जगते या वातावरणात. विषय खट म्हणजे विषय वातावरण खट. आमचा विषयच खट आहे हो गावाकडल्या लोकांचा. आणि आमच्या गावाच्या 4 बाजूला डोंगर आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला 4 सोमवारी 4 डोंगर दाखवणार आहे. त्यामुळं विषय नुसता राडांधुळाच होणार आहे. दर सोमवारी तुम्हाला असं वातावरण बघायला भेटणार आहे. दर सोमवारी. आता सूर्यदर्शन झाले त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वाईज तेज दिसायला लागलं बघा. हा बघा सूर्यदर्शन आहे का. सूर्य ढगाच्या आड लपलेले ते आलेले आहेत. तर इकडे बघू शकता या बाजूला कसं ढगाने आपलं मस्तपैकी जमिनीवर अंतरून पांघरल्या का आपलं त्यांनी स्वतःला पसरून घेतले. काय म्हणते ते कसं आहे काका पळती ती. बघा तळ पाण्याचा स्रोत. एवढं मोठं जास्त पाणी आहे. काय करणार अंघोळ करते काय. नको नको कसं हिरवंगार वातावरण मस्त वाटलं. आपण जाणार तर मित्रांनो आता आपलं झालेलं आहे दर्शन मस्तपैकी. आपण निघालोय घराकडे. मस्त वातावरण आहे डोंगराव. काका काही ना ती म्हणून थांबले बघा. संसार सारम मग काय कुठं थांबायचं आहे. हा कुठं बसू गाडी बसू चला. कुठं बसू इकडं आहे वाट इकडं आहे. मला हिरा का कुठं झाले म्हणा. इकडं आहे वाट तिकडे नाही वरण इकडं की वाट आहे. इथनं वाट आहे. इकडं वाट आहे. इकडं आहे. इकडं जाऊ द्या. म्हणणार काका येऊ लागा कुठं करणार माणसं आहे का. दर्शन मग झालं नाही मग आहे दर्शन खटचे हाड हाडांना संकट लय दिवस झाले असं म्हणतोय. तुझा काही ना झालं 4 वाजता उठून गोष्टी पण काका झोपती ती ना काका लवकर उठत चाल मग बाई सकाळ सकाळचं. हा ते पप्पी अजून झोपला या काकांचा जोडीदार. काकांचा जोडीदार बरोबर आहे. अशा वेळेला माझा जोडीदार तुमचा जोडीदार म्हणायचं की तुमचा जोडीदार. हो हाला लागलं भ्या वाटायला लागले मला. असं वाटतं की असं डबऱ्यात निघाली या. हा डाव्या डोळ्याचाच प्रॉब्लेम आहे. हो नाही सकाळ सकाळी मनाची गागल गागल का फिरतं या. रातचं बी गागल काढून जातं या. हा प्रॉब्लेम आहे व्हायचं असं तूच तू या डोळा. आणि थोडं नॉर्मली काय होतं असं डोळ्या पुढं काय ते झापडा लागत असते. डॉक्टर बाबाला दाखवायचं नाही. डॉक्टर बाबाला पुढं तू बाबा चालू आहे तू बघाच लावायचं डोळ्यात घालायची.
परवा एक किडा पिडा गेला असणार हात डोळा चोळलेला नाही मी त्यासाठी चोळायला हात लावलेला नाही अजिबात चोळायचं आहे आणि बोलतं दुसरं व्हायचं. हिमालयात दुनिया काही भाड में और राम आ गए पहाड़ में. कसा हिमालय हो वर धाडधूर 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 हो हो हो. जरा जवळ घेऊन घेतो कसा आहे नजारा त्यात लुक त्याला म्हणते ती त्याचं धग तयार झालंय या धूर तयार झालाय. खाली कुणीतरी काय पेटवलंय की धूर एवढा निघाला असं वाटायला लागलंय. वातावरण कसं खट काय का असं वातावरण बघायला भेटतं तर मला मध्ये तळ आहे काय गावाच्या मध्ये तळ होते गावाच्या हिरवं हिरवं त्या आधी तुम्ही असं हात दाखवू का बघा ते काय दिसतंय हा व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला. कारखान्याचा आहे का एक नंबर कारखाना आहे का कारखाने दिसते बघा बत्ती नंदीला तिथे एवढ्याला नदीला जाण्यासाठी फेमस आहे. काकांनी इथं शोध लावला एक गणपतीचं मंदिर आहे कारखान्यात त्यामुळे आपण आलो गणपतीच्या मंदिर बघायला. हे बघा रस्ता कारखाना डेंजर खतरनाक हार्ड खरंच घेऊ मी मंदिर जोरात आहे. मला आज एक नवीन वेगळं बघण्यासाठी आम्ही जाणार आहे. हे बघू शकता गणपतीचं मंदिर पूर्ण नक्षीकाम खतरनाक आहे. मंदिर स्वच्छता राखा कचरा कचरा टाका ही पाठी आजकाल सगळीकडे बघायला भेटते. कारण माणसं आहे का नाही असं बोलल्याशिवाय आणि असं लिहिल्याशिवाय माणसं बी सुधरत नाहीत. ताकद नाही जमाना कधी सुधारता नाही माणसं आहे ती कळलं पाहिजे ना त्यासाठी कसा झाला पाहिजे. नवीन मंदिर शोध लावला काकाने आमच्या हे कारखान्यातलं गणपतीचं मंदिर आहे बघा. मस्त मंदिर आहे बांधकाम वगैरे बघू शकतो मंदिराचं खतरनाक आहे. आज जाऊन येऊया आपण. मंदिर अजून ओपन व्हायचं आहे त्यामुळे काय दिसत नाही दरवाजा लॉक आहे. तरी पण बाहेरनं दर्शन घेतलंय आपण मस्तपैकी. हे बघा बाग वगैरे मस्तपैकी भारी केलंय तसं मंदिराचा आवार. यात्रा असते का हो हा प्रसाद महाप्रसाद काय राव काका प्रसादाचं तेवढं सांगत जावं मला बाकी काय. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहे. थोडा घाई गडबडीत झाला पण काय करा घरची कामं बाकीची असल्यामुळं थोडी गडबड झाली. तर व्हिडिओ कसा झाला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.